आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। ओबीसींची महाएल्गार सभा थोड्याच वेळामध्ये सुरू होते आणि छगन भुजबळ या सभेसाठी दाखल होणार आहेत। छगन भुजबळ बीडमध्ये दाखल झालेले आहेत। शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर दुसरीकडे धनंजय मुंडे देखील सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रवाना झाले। आणि सभास्थळावर सध्या आपले प्रतिनिधी रवी मुंडे आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। रवी, कशा प्रकारे सध्या तयारी सुरू दिसतेय आणि किती वाजता या मेळाव्याला सुरुवात होऊ शकते? अमोल, खरं तर व्यासपीठ तयार झालेली आहे। सगळी आंदोलक या ठिकाणी एकत्रित येऊ लागलेली। 4ची निर्धारित वेळ आहे, मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी स्क्रीन लावलेले आहेत, लाईट्स लावलेले आहेत, त्यामुळे ही वेळ पुढे जाऊ शकते। साधारण 5-5:30 वाजता ह्या प्रत्यक्ष सभेला सुरुवात होऊ शकते। मंत्री छगन भुजबळ बीडमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात धनंजय मुंडे देखील त्या ठिकाणी दाखल होतील आणि दोन्ही सभास्थळाकडे येतील। आपण बघतोय की हे सभास्थळाचं दृश्य आहे। छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती अशा प्रकारे आंदोलक, मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत। खरं तर आज सकाळपासूनच एक उत्सुकता आहे की मुंडे आणि भुजबळ हे एकाच व्यासपीठावर, ते बी ओबीसीच्या व्यासपीठावर असणार आहेत। त्यामुळे हे दोन्ही नेते नेमके काय बोलणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। यापूर्वी ज्या पद्धतीने छगन भुजबळांनी 2 सप्टेंबरच्या GRचा तीव्र विरोध केलेला आहे, त्या GRच्या अनुषंगाने धनंजय मुंडे नेमकं काय बोलतील, त्यांची पुढची काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या मेळाव्यामधील भाषण त्यांच्या पुढच्या राजकीय दिशा देखील ठरवू शकते, अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। एकूणच खरं तर जालना जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी आंदोलन जरी सुरुवात झाली असली, ते केंद्रस्थानी असलं तरी बीड जिल्ह्यामध्ये मात्र त्याची सर्वाधिक धग होती आणि त्या ठिकाणी आज ही सभा होती। त्यामुळे या सभेला महत्त्व आहे। मंत्री छगन भुजबळ असतील, आमदार धनंजय मुंडे असतील, लक्ष्मण हाके असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती सगळ्या आंदोलकांना संबोधित करणार आहेत। आणि अर्थात त्यांची जी मागणी आहे की 2 सप्टेंबरचा GR रद्द करावा, अर्थात त्याला मनोज जरांगेंनी देखील तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे आता ही पुढची लढाई नेमकी कशी होतीये हे आजच्या सभेतून आपल्याला अधिक स्पष्ट होऊ शकतं। अमोल, निश्चित तुम्ही आपल्याबरोबर असेच राहा। विकास माने देखील आपल्या सोबत आहेत। विकास, तुम्ही नक्की या क्षणी कुठे आहात? छगन भुजबळांचं शहरामध्ये आगमन झाल्याचं कळतंय, काय इथून पुढचा कार्यक्रम असणार आहे? नक्कीच अमोल, या ठिकाणी सध्या जे काही सनराईज हॉटेल आहे, जे छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्याचंच आहे आणि त्याच ठिकाणी आता छगन भुजबळ यांचं आगमन झालेलं आहे आणि बरोबर 4 वाजता जे आहे ते जे मुख्य सभाचं स्थळ आहे ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं या सभेला सुरुवात होणार आहे। बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती या महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सभेकरिता आता मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते या ठिकाणी दाखल देखील झालेले आहेत। मोठ्या संख्येने देखील ओबीसी समाज जो आहे तो एकवटलेला आहे, कारण की केवळ बीडच नाही तर मराठवाड्यातील विविध ठिकाणावरनं या सभेसाठी बरेच ओबीसी जे मंडळी आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आजच्या या सभेतून महाएल्गार जो आहे तो होणार आहे। खरं तर पाहिलं तर या संपूर्ण परिस्थितीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जो आहे तो देखील निर्माण झालेला होता। मात्र त्यानंतर जर पाहिलं तर आता मंत्री भुजबळांची या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे। या ठिकाणी ते सध्या माझ्या मागे जे आपण काही हॉटेल पाहतायत त्या ठिकाणी त्यांची या ठिकाणी उपस्थिती लागलेली आहे आणि त्याच्यानंतरच आता ते अवघ्या काही वेळातच जे मुख्य सभेचं स्थळ आहे ते त्या ठिकाणी पोहोचतील आणि नंतर या ठिकाणी सभेला सुरुवात होणार आहे। मुंडे आणि भुजबळ हे दोघेही या सभेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे नक्कीच या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आणि या सभेतनं नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल, निश्चित या सभेवर आपलं लक्ष असेल, या महामेळाव्यातील भूमिकेवर देखील लक्ष असेल। दोघांचेही धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।